समोर मला त्याला यश आलं नाही. म्हणजे अवघड प्रश्न विचारलाय. तुम्ही आता इमोशनल केलं. त्यांनी अनेक नगरसेवक घडवले. मी त्या फोनला न्याय देऊ शकणार म्हणून आम्ही काही ते बातमी छापायला नाही आलेलो. लोकांना उद्योजक होण्यासाठी किंवा त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक वेगळा असा उपक्रम राबवलेला आहे. नमस्कार मंडळी, आजच्या न्यूज मेकरच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना एका सामान्य कुटुंबातील शिक्षिका तर थेट पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका पदावरती कार्यरत राहिलेल्या आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष राहिलेल्या अश्विनीताई कदम हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आजपर्यंतच्या एक महिला या नात्यानं अगदी कणखर आणि सक्षमपणे आजपर्यंत स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना त्यांनी खूप निर्णय घेतले. एक धाडसी, कर्तृत्ववान आणि एक सावित्रीची लेक आजच्या दलदलीच्या राजकारणामध्ये अगदी ठामपणे आणि जिद्दीने राजकारण करताना दिसत आहे. या सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थानं स्त्रियांना मिळालेलं शिक्षण आणि या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शिक्षणामध्ये ज्या काही मोजक्या स्त्रिया बघायला मिळत असतील त्यांच्यामध्ये पुण्याच्या राजकारणामध्ये एक 15 ते 20 वर्षापासून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अश्विनीताई कदम आपल्या बरोबर आहेत. या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 36च्या ब या प्रभागामधून ते उमेदवारी करतात. ताई, मला आपल्याला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की सध्याच्या वातावरणामध्ये आपण या मागे नगरसेवक पदावरती राहिलेला आहात, अपक्ष नगरसेविकाही म्हणून निवडून आलेला, स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहात. पण अपक्ष ते आता घड्याळ चिन्ह आपण चिन्हावरती लढताय, घड्याळ हातामध्ये घातलंय. पण सध्याचं राजकीय वातावरण जे आहे, कमळ हे चिखलाऐवजी आता कुठेही फुलायला लागले. मग ते मातीत कुठे जिथं दिसेल तिचं फुलतंय. पण आता तुम्ही जे घड्याळ हातामध्ये घेतलंय त्या घड्याळाला प्रभाग क्रमांक 36 चे मतदार चावी देऊन तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्याचा बजर इथल्या मतदारांना आणि आम्हाला ऐकायला येईल का? काय वाटतं? 100%. सर्वात प्रथम न्यूज मेकरचे आभार की त्यांनी या ठिकाणी माझं व्यक्तिमत्व जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता तुम्ही विचारलेला सर्वात महत्वाचा प्रश्न की घड्याळ हातात घेतलंय. तर 2007ला माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली तेव्हाच मी घड्याळ हातात घेतलं होतं. काही राजकीय घडामोडी घडत असतात राजकारणातल्या, त्या बाबींना मी नवीन असताना अनुभव घेतलाय. त्याप्रमाणे 2012ला अपक्ष लढायची वेळ आली, पण संपूर्ण पुणे शहरामध्ये एकमेव अपक्ष निवडून आले. हे पण माझ्या सुज्ञ नागरिकांनीच केलेलं काम आहे. 2017 मध्ये सुद्धा मी घड्याळच घेतलेलं होतं. मधल्या काही राजकीय घडामोडीमध्ये थोडं एक आपल्या वडिलांच्या बरोबर राहणं म्हणून मी पवार साहेबांबरोबर होते. आत्ताची सध्याची परिस्थिती पाहता माझा अनुभव समाजकार्याचा म्हणेन मी, राजकारणापेक्षा तर या सामाजिक कार्याचा अनुभव पाहता मला असं वाटतं की वेळेला महत्व देणं फार महत्वाचं आहे. वेळ ओळखली पाहिजे. आणि त्यामुळे माझं जे घड्याळ 2007ला हातात आहे ते काही दिवसासाठी ते मी काढून ठेवलं होतं, तर ते मी पुढे हातात घातलेलं आहे. आणि 100% नाही, 1001% या घड्याळाचा गजर हा पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 36चा म्हणून ऐकायला मिळणार आहे. कारण हेच माझे सगळे मतदार बंधू भगिनी आहेत, हेच माझे नागरिक आहेत की ज्यांनी 2012ला मला एक सुज्ञ नागरिकांचं मतदान म्हणून एका शिक्षिकेला केलेलं मतदान हे आपलं वाया जाणार नाही हा विश्वास दाखवला. आणि ह्या विश्वासाच्या अपेक्षेवर किंवा या विश्वासाच्या बळावरती मी आज हा दावा करते किंवा मी खंबीरपणे सांगू शकते आणि मी खूप मोठ्या आत्मविश्वासाने सांगते की
या ठिकाणी प्रभाग क्रमांक 36 चा गजर करण्यासाठी मी 100% पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा जाणार आहे. अगदीच अगदीच. पण मला हेही म्हणायचंय, 15 वर्ष ते 20 वर्ष आपला राजकीय अनुभव आहे, हं. आपली कामं खूप आहेत, त्याच्यावरती आपण पुढे बोलणारच आहोत. पण या कारकिर्दीमध्ये, या पुणे शहरामध्ये म्हणा किंवा तुमच्या प्रभागामध्ये अशा रोजगाराच्या संधी तुम्ही किती उपलब्ध करून दिल्यात की ज्याच्यावरती लोकांचा आर्थिक जो काही भार आहे किंवा आर्थिक त्यांना जे पाठबळ मिळते, रोजगार मिळतोय, अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही त्यांना उपलब्ध करून दिल्या? तशा अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. सर्वात प्रथम म्हणजे एकतर आपल्या शहरामध्ये, आपण ज्या शहरात राहतो, तर त्या ठिकाणी जी काही पिढी असते नवीन निर्माण होणारी, तर असं म्हणूया की तरुण पिढी, तर तरुणांना वाया जाता कामा नये. त्यांचं आयुष्य हे खूप मोठं असतं, जबाबदारीचं काम. तर घरातले पालक ती जबाबदारी सांभाळत असतात, पण जेव्हा तरुणांना काहीतरी स्वतःचं आयुष्य किंवा करिअर डेव्हलप करायचंय, त्यावेळी त्यांना योग्य मार्ग दाखवणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही एकतर सर्वात प्रथम करिअर गायडन्सचे अनेक कोर्सेस आम्ही राबवलेले आहेत, उपक्रम राबवलेले आहेत, आणि नोकरी विषयक आम्ही सत्र ठेवली होती. नंतर त्या संदर्भामध्ये आम्ही काही शिबिरं पण आयोजित केलेली होती आणि अनेक तरुणांनी त्याचा लाभ घेतला. तर हे तर अगदी पायाभूत झालं. परंतु काही मुलं नवीन व्यवसायामध्ये पडू इच्छिते होते, तर त्यावेळी अगदी मला संधी मिळाली होती स्थायी समितीचं अध्यक्षपद असताना वगैरे. तर जवळजवळ 100च्या वरती अशी तरुण मुलं होती की ज्यांना आम्ही वाया न जाऊ देता त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना त्या संदर्भामध्ये नवीन एक दिशा दाखवली, व्यवसायाचा मार्ग म्हणून, की तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये पडायचं तर पडू शकतं. त्यामुळे काही कॉन्ट्रॅक्ट त्यांना देणं किंवा त्यांना मार्ग देणं, व्यवसायाच्या दिशा देणं, अशा संदर्भामध्ये जवळजवळ 100च्या वर आमची ही पिढी तरुणांची, माझ्या परिसरातली, ही व्यवसायामध्ये उभी राहिली. म्हणजे अगदी वस्ती पातळीवरती राहणारी मुलं आज मी 20 वर्षांनी पाहतेय की त्यांनी स्वतःची घरं घेतलेली आहेत, आणि अगदी 4 व्हीलर पर्यंत ते आलेले आहेत. आणि एवढंच नाही तर आज त्यांनी म्हणजे लग्न करून संसार चांगले थाटलेले आहेत आणि आता ते खंबीरपणे, सक्षमपणे त्यांची ती कामं करतात. तर हे बघताना थोडंसं एक समाधान वाटतं. मग फक्त मुलंच नाही तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी बचत गट असतील किंवा त्यांना लघु उद्योग असतील, तर या लघु उद्योगांना चालना देणं, त्यांना भांडवल निर्माण करून देणं किंवा बँकांच्या माध्यमातून त्यांना कर्ज प्रकरण करून देऊन ते व्यवस्थितपणे त्याचं परतफेड करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणं. तर अशा संदर्भामध्ये ह्या महिलांना किंवा लघु उद्योजिका असतील किंवा लघु उद्योजक असतील, यांना एक मार्ग दाखवणं, आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक बँकांना विश्वासार्हता द्यावी लागते. तर त्याच्यामध्ये आम्ही एक सक्रिय राहिलेलो आहोत कायम. काही मुलांना काही वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतात की जशा की अण्णाभाऊ साठे कर्ज योजना असतात किंवा अजून इतर वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज योजना असतात. तर त्यासाठी सुद्धा त्यांना काही वाहनं घेण्यासाठी किंवा जसं की उद्योग करण्यासाठी, लघु उद्योगासाठी, तर अशा संदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांना तिथे एक आश्वासकता म्हणून की लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे त्यांच्या उभं राहिलोय पाठीमागे. आणि ही कर्ज प्रकरणं करून देताना आज अनेक मुलांनी बँकांची कर्ज काढून परतफेड करून, म्हणजे आता सपोज एखाद्याने एक छोटा टेम्पो घेतला असेल तर त्या एका छोट्या टेम्पोचं सगळं त्याचं मार्गी लागलं होतं आणि दुसरा टेम्पो खरेदी करणं किंवा अजून आपल्या मित्राला त्याचं मार्गदर्शन करणं. तर अशा संदर्भामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी लोकांना उद्योजक होण्यासाठी किंवा त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक वेगळा असा उपक्रम राबवलेला आहे. काही मुलं नवीन व्यवसायामध्ये पडू इच्छिते होते, तर त्यावेळी अगदी मला संधी मिळाली होती स्थायी समितीचं अध्यक्षपद असताना वगैरे. तर जवळजवळ 100च्या वरती अशी तरुण मुलं होती की ज्यांना आम्ही वाया न जाऊ देता त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना त्या संदर्भामध्ये नवीन एक दिशा दाखवली, व्यवसायाचा मार्ग म्हणून, की तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये पडायचं तर पडू शकतं. त्यामुळे काही मुलं नवीन व्यवसायामध्ये पडू इच्छिते होते, तर त्यावेळी अगदी मला संधी मिळाली होती स्थायी समितीचं अध्यक्षपद असताना वगैरे. तर जवळजवळ 100च्या वरती अशी तरुण मुलं होती की ज्यांना आम्ही
वाया न जाऊ देता त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना त्या संदर्भामध्ये नवीन एक दिशा दाखवली, व्यवसायाचा मार्ग म्हणून, की तुम्हाला नवीन व्यवसायामध्ये पडायचं तर पडू शकतं. त्यामुळे काही त्याच्या माध्यमातून एक 5 दिवसाचं त्यांना आम्ही कार्यशाळा घेतल्या होत्या, की त्याच्यामध्ये त्या नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्लिनिंगचे प्रॉडक्ट्स असतील किंवा वेगवेगळे व्यवसाय त्यांना सुरू करायचे असतील तर त्या संदर्भात अशी 5 दिवसाची आम्ही कार्यशाळा त्यांच्या घेतलेल्या आणि त्यांना एक प्रमाणपत्र दिलेलं, की या माध्यमातून तुम्ही तुमचे छोटे ग्रुप तयार करा, 5-5 जणांचे किंवा 10-10 जणांचे. काही सण असतात तर त्यावेळी आपल्याला क्लिनिंगच्या संदर्भामध्ये टीम लागतात. तर या टीम जर तयार झाल्या तर त्या म्हणजे आपण पाहतो की दिवाळी सारखे विषय आहेत आणि काही महिलांना तेच काम करायचं असतं. तर एक साधे नवीन फ्लॅट जरी असेल तो स्वच्छ करायचा म्हणला तरी एका रूमला साधारण 3 ते 4 हजार रुपये घेतले जातात. तर जर का असं नवीन काही पेंटिंगचं काम झालंय, नवीन फ्लॅट तयार झालाय, तर अशा टीम जर का गेल्या 5 ते 10 महिलांच्या तर त्यांना एका कामामागे आरामशीर एक 15-20 हजार रुपये मिळून जातात आणि मग त्यांना ते वाटून घेता येतात. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून माझं सतत मी शोध मोहीम घेत असते की उदबत्ती तयार करण्याची प्रशिक्षणं असतील किंवा उटणं तयार करण्याची प्रशिक्षणं असतील किंवा रांगोळी, मोठ्या मोठ्या गालिचांच्या रांगोळ्या असतात संस्कार भारती सारख्या किंवा नवीन एक संबोधन देण्यासारख्या किंवा काही आपली संस्कृती आहे तर त्या संस्कृतीला अनुसरून काही रांगोळ्या काढायच्या असतात तर अशी प्रशिक्षणं त्यांना रांगोळीचं प्रशिक्षण देणं आणि मग त्यांना ते ऑर्डर मिळवून देणं. मग आमच्या अनेक महिला या रांगोळीच्या ऑर्डर घेतात आणि त्याच्यामधून पैसे कमवतात. मेहंदी सारखी प्रशिक्षणं दिली तर लग्न कार्य असतात, काही सण उत्सव असतात तर त्यावेळी आपल्या संस्कृतीमध्ये आवर्जून मेहंदी काढली जाते तर असे ग्रुप जर त्यांना दिले तर अशा मेहंदीचे ऑर्डर मिळतात. नंतर ब्युटी पार्लर प्रशिक्षण आहे, त्याच्यामध्ये काही मेकअपचे ऑर्डर्स असतात किंवा इतर काही ब्युटी प्रॉडक्ट्स असतात, प्रॉडक्ट्स तयार करणे असतात. तर अशी वेगवेगळी त्यांना प्रशिक्षणं दिली महिलांना की त्याच्यामध्ये त्यांना आवड निर्माण झाल्यामुळे थोडं भांडवल त्यांना दिलं उपलब्ध करून, त्याचं आपण थोडंसं कर्ज काढलं किंवा छोट्या छोट्या रकमांची दिली तर एखादी ही गोष्ट खूप मोठी आहे की त्यांना घरामध्येच बसून तुम्ही उद्योग देताय, म्हणजे कुठे जायची गरज पण नाही. जायची गरज नाही. आता कसं असतं काही महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याचा खूप अभ्यास करतो खरं तर वास्तविक पाहता की आम्हाला उमऱ्याच्या बाहेर जायचं नाही. तर असं नाही होत. थोडंसं म्हणजे मला या माध्यमातून म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगत असते, बचत गटांना मी मार्गदर्शन करायला जाते तेव्हाही मी हेच सांगत असते की उमराचा थोडा ओलांडावा लागतो. महिलांना हे सांगत असतो की एक तर शिबिर, आता आपल्याकडे माहितीये की ऍग्रिकल्चर कॉलेजच्या माध्यमातून ते मिटकॉन किंवा शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून काही स्पेसिफिक वर्गांसाठी सुद्धा म्हणजे कॅटेगरीसाठी काही प्रशिक्षण असतात किंवा ओपन साठी काही प्रशिक्षण असतात. तर तिथे जाऊन आम्ही सतत त्यांचा पाठपुरावा करतो. अशा महिलांना 10 जणी, 5 जणी किंवा 20 जणींचा ग्रुप तयार करून त्यांना प्रशिक्षण दिली जातात. अगदी फार काही नाही तर 4 व्हीलर प्रशिक्षण सुद्धा आहे की 4 व्हीलर चालवायला महिला शिकल्या आणि त्यांनी स्वतःची स्कूल व्हॅन घेऊन आता मुलांना शाळेमध्ये ज्ञान करणं, लहान मुलांना, अशा सुद्धा आमच्या महिला तयार झालेल्या आहेत. मग हे जेव्हा असं सगळं पाहतो तेव्हा एक आनंद वाटतो, समाधान वाटतं आणि फक्त ह्या महिला करतात म्हणून नाही तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्या स्वतःच्या पायावर उभं राहिल्या ते करण्यासाठी आम्ही आमच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गा पुरस्कार म्हणून जास्तीत जास्त चांगलं काम करणाऱ्या महिला असतात तर त्यांचे आम्ही सत्कारही करतो. कारण अलीकडे आपण पाहतो की कोरोनामध्ये तर सगळे घरामध्ये शिकून युट्यूब हेच त्यांची स्कूल झाली होती आणि अगदी केक करायचा आहे लावा, दुसरे काही पदार्थ म्हणजे सगळे छान छान फूड प्रॉडक्ट बनवणारे लेडीज, मुली सुद्धा तयार झाल्या आणि त्यांना एक दिशा मिळत गेली आणि त्या काळामध्ये जास्तीत जास्त लघु उद्योजिका तयार झाल्या. त्यामुळे हा एक खूप मोठा विषय आहे की मुलांना किंवा यांना प्रशिक्षण देणं किंवा त्यांच्या उद्योजकासाठी किंवा त्यांना अर्थार्जनासाठी आपण काय करतोय लोकप्रतिनिधी म्हणून. तर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पायाभूत सुविधा किंवा त्यांना देणारी प्रशिक्षणं यासाठी आम्ही सतर्क आहोत. मी राहिलेली आहे स्वतः, कारण अगदी पहिल्या टर्म मध्ये 2007ला मी निवडून आले तर त्याच वेळी मी लगेचच महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुद्धा होते आणि महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून हा आमचा विषय येतो की बचत गट
त्यावेळी नागरवासी विभाग होता आमचा, आता समाज विकास विभाग आहे. त्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिलांना बचत गट तयार करणे, त्यांना बचत करायला शिकवणे, किंवा समूह शेजार समूह गट म्हणून असतो की शेजारच्या एक 5-10 बायका किंवा 15 बायका एकत्र येतील, त्या काही बचत करतील. की पूर्वी भिशी असायची, तर भिशी सारखाच प्रकार पण भिशी नाही, तर एक ठराविक अमाऊंट आहे की काम करणाऱ्या महिला असतात तर किमान 50 रुपये काढून ठेवा महिन्याला बाजूला. तर त्यांना ही बचत गटाची चळवळ उभी करणं हे फार महत्वाचं काम आहे. तर त्यांना काय बाबा 50 रुपये काढायचे, तर त्या 15 जणी 20 जणी आल्या तर त्यांचं काहीतरी 1000 रुपये इन्व्हेस्ट होतील आणि त्या 20 जणींचं मिळून त्या बँकेत खातं काढायचं. आणि त्या नॅशनलाइज बँकेमध्ये ते खातं काढलं की एक 6 महिन्यामध्ये तुमची जी काही अमाऊंट ते जमेल, तर बाबा मला आता फी भरायची माझ्या मुलाची, अचानक मला 2000 रुपये लागतात पण माझ्याकडे ते पैसे नाहीयेत, तर ह्या बचत गटाच्या माध्यमातून ते कर्ज रूपाने घ्यायचे. मग त्याचे 2% व्याज वगैरे असं कमीत कमी लावायचं आणि जे काही ती परतफेड करेल ते पैसे त्या गटाच्या नावावर जाणार. आणि असं ते पैशानी पैसा वाढवणं किंवा ती इन्व्हेस्टमेंट करणं, किंवा या बचत गटाच्या माध्यमातून एक भाग पैसे वाचवणं, दुसरा भाग गटाच्या माध्यमातून विधायक कार्य करणं. एखादी अडचण आली तर पटकन एकमेकींना आवाज दिला की सगळा ग्रुप धावून आला आणि त्यांनी त्या अडचणीवर मात केली. तर असं या बचत गटाचं कार्य खूप मोठं आहे. तर यांना हे सतत मार्गदर्शन करणं महिलांना तिथे जाऊन, आणि त्या गटाचं तुमचा गट कशासाठी आहे, तर गट हा तुमचं विधायक कार्य करायला हवा आहे, तुम्हाला समाजाची जाण असायला हवी. अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून महिलांमध्ये चळवळ उभी करावी लागते आणि त्यामुळे बचत गट ही चळवळ खूप मोठी आहे. या बचत गटांना मार्केट मिळवून देणं किंवा त्यांनी तयार केलेले प्रॉडक्ट वेगवेगळ्या कमी अमाऊंट मध्ये त्यांना लागणाऱ्या मशिनरीज उपलब्ध करून देणं. त्याच्या म्हणजे आता उदाहरणार्थ काही आमच्या महिला होत्या तर त्या ड्रोन तयार करणे कागदाचे, किंवा पत्रावळ्या तयार करणे, किंवा ग्लास तयार करणे, तर अशा माध्यमातून सुद्धा वेगवेगळे उद्योग करत राहिलेले आहेत. त्यामुळे आज एक समाधान आहे पण पूर्णता नाही. कारण जसं मी म्हटलं की महिलांना उमऱ्याच्या आत काम हवंय आणि घरात बसून मिळालेलं काम हे खूप कमी असतं. रोज 50 रुपये मिळणारं किंवा 100 रुपये मिळणारं असतं. तर त्याच्यामध्ये खूप मोठी विजन तयार करणं गरजेचं आहे. मॅम, हा झाला महिलांच्या त्यांना सक्रिय करण्याच्या कामासंबंधीचा भाग. ते आपण केलंय ह्या, कारण तुमच्याकडे महिला या नात्यानं तुम्ही एक शिक्षिकाही आहात. ती महिला या नात्यानं जाणीव आहे की महिलांना काय लागतं, आर्थिक भार कसा सोसावा लागतो हे आपण स्वतः समजू शकता. त्यामुळे तुम्ही ती काम चांगल्या प्रकारे मार्गी लावली. पण सर्जनशीलता हा एक नवाच विषय समोर येतोय की तुम्ही सर्जनशीलता जो भाग अति दुर्लक्षित असतो अशा भागातील तरुणांना, तिथल्या लोकवस्तीतल्या मुलांना आपण सर्जनशील बनवणार आहात. तर सर्जनशीलतेच्या माध्यमातून काय काय साध्य काय करणार आहात? खूप महत्वाचा प्रश्न विचारलात आपण. माझ्यासाठी तो खूप एक प्रमुख भूमिका वटवणारा शब्द असेल, कारण मी एक शिक्षिका आहे आणि माझा प्रत्येक मनुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मला असं वाटतं एक शिक्षिका या नात्याने की प्रत्येक मनुष्यामध्ये सर्जनशीलता असते, फक्त ती प्रकट होत नाही काही ना काही वेगवेगळ्या कारणांमुळे. आणि माणूस कुठे राहतो हे महत्वाचं नाही, तो माणूस आहे, मनुष्य आहे. जन्माला आल्यापासून त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि जे काही त्याचं वास्तव्य आहे त्यानुसार तो जडणघडण होते, त्याच्या वातावरणावरती जडणघडण होते. तर मला असं वाटतं की ज्यांच्याकडे खूप काही आहे किंवा घरातली परिस्थिती मार्गदर्शक आहे, तिथे सर्जनशीलतेकडे थोडस नाही पाहिलं तरी चालणार आहे, पण जिथे पाहायला पाहिजे तिथे पाहिलं जात नाहीये. तर ह्या आता महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात काम करताना इतका अनुभव आला, किंवा शिक्षिका म्हणून नोकरी करताना सुद्धा आलेला अनुभव, या सगळ्याची सांगड घातली तर मला असं वाटतं की आत्ता खरी गरज आहे की माझ्यातली लोकप्रतिनिधी आणि माझ्यातील शिक्षिका यांचा एकत्र येऊन जे काही मला घडवायचंय ती सर्जनशीलता आहे. तर ती काय आहे, तर मुलं जेव्हा लहान आहेत तर त्यांना ते शाळेत येतात, शाळेमध्ये त्यांच्यावर संस्कार होतात, सगळं होतं, पण आम्ही शाळेत शिक्षक म्हणून त्यांना शिकवताना त्यांच्यावरती होणारे संस्कार आणि ते घरातल्या आजूबाजूच्या वातावरणातून जेव्हा ते शाळेत प्रवेश करतात तर तो जो काळ असतो त्या काळामध्ये किंवा तो जो तिथला भाग आहे सगळा, तिथे त्यांची जडणघडण होणं महत्वाचं आहे आणि
ती जडणघडण करायची, ती लोकप्रतिनिधी म्हणून करायची. बरोबर. तर शाळेत मुलं जातात, शिकतात, त्यांच्या जे काही आहे वातावरण शाळेतलं किंवा शाळेची शिस्त, त्या शाळेत त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची शिस्त, ती ते शिकून येणारच आहेत. पण ती शाळेतून बाहेर पडल्या की ते सोडून पुन्हा घराकडे वळतात, तेव्हा तिथे त्यांना काहीच नाही. आणि अशा मुलांसाठी ही सर्जनशीलता मला निर्माण करायची, आणि त्याच्यासाठी मी स्थायी समितीची अध्यक्ष असल्यापासून प्रयत्न करतेय. पण समहाऊ मला त्याला यश आलं नाही, आणि आता सुद्धा मी प्रयत्न सोडलेला नाही. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आणि थांबला तो संपला, त्यामुळे थांबायचं नाहीये, आणि मी सतत करत राहणार, प्रयत्न करणार. आणि शिक्षिका नात्याने शिक्षकांचं काम असते की प्रयत्नांती परमेश्वर, होईल, होत नाही तोपर्यंत हो, प्रयत्न करायचे आणि विद्यार्थी घडवायचं. कसं आहे, एक लक्षात घ्या, एक साधं उदाहरण देते. आपण एक फ्रेम करूया, त्या फ्रेम मध्ये वस्ती आहे, आणि वस्तीमध्ये साधारण एखादं घर बघू, एखादं कुटुंब, आणि त्याच्यामध्ये त्या घरातलं वातावरण थोडस गरीब कुटुंब असल्यामुळे, आणि आई आपली बिचारी कष्टच करते, आणि मुलं तिची लहान, आणि सगळ्या घरात अशी परिस्थिती नाहीये, पण अशी परिस्थिती असणारी पण घरं आहेत, जी मी सांगते की बाबा तिचे मिस्टर आहेत, ते कामगार आहेत किंवा काहीतरी काम करतात, आणि काम करताना त्यांना काही व्यसन आहे, तर ते काही दारूचं व्यसन आहे किंवा काय. तर ही व्यसनाधीनता हा कधी न सुटणारा प्रश्न आपल्याला समाजामध्ये दिसतो, की काही प्रमाणामध्ये ते कमी होतं आणि परत काही प्रमाणामध्ये ते वाढलेलं दिसतं. याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. तर ही व्यसनाधीनता वाढू नये म्हणून ही सर्जनशीलता निर्माण करणं गरजेचं आहे. तर हे एकमेकांशी सगळं कनेक्ट आहे. ते कसं, तर मी बारीक बारीक अभ्यास आहे हा, खूप केलेलं नाहीये, पण उगाच काम करताना असं वाटतं की हे घडायचं असेल तर हे नको, तर ते का नकोय, हे घडवण्यासाठी ते नकोय, तर ते कसं, तर ती बाई मी बघते की ती काम करते दिवसभर, बाहेरची कामं करून स्वतःच्या घरातलं स्वयंपाक करायला येते संध्याकाळपर्यंत. ते मूल घरातलं दिवसभर शाळेमध्ये जाऊन संध्याकाळी घरी येतं, आणि त्याचे वडील पण येतात, पण ते येताना बाई काम करून घरात नीट येते, मुलगा शाळेत शिकून घरात व्यवस्थित येतो, पण त्या घरातला जो कर्ता पुरुष आहे तो घरातून काम, बाहेरून काम करून येताना परत व्यवस्थित येतो का, तर नाही, तर तो कुठेतरी नशेत आलेला असतो. आणि मग घरात आल्यानंतर त्याला कुठला स्ट्रेस असतो, ताण असतो, हे कोणी सांगू शकत नसतं, पण घरात आले की ते वादाचा मुद्दा ठरतो, मग ते भांडणाचं वातावरण निर्माण होतं, आणि मग ते कधी कधी तो नीट असेल तर ठीक आहे, पण अगदी आपल्या पत्नीला मारण्यापर्यंत त्याची मजल जाते, आणि हे सगळं भांडणाचं वातावरण ते लहान मूल घरातलं बघत असतं. मग शाळेमध्ये केलेले संस्कार, शिकवलेलं सगळं त्याचा अभ्यास, तो तिथे ते सगळं शाळेत सोडून आलेला असतो त्या क्षणी, कारण त्याला घरातलं वातावरण सगळं त्यांनी ते पाहिलेलं असतं, आणि तो डिस्टर्ब झालेला असतो. आणि मग हेच कुठेतरी 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, किंवा कधी कधी रोज, मग हे जे संस्कार होतात त्याला त्या वातावरणातून तो पळ काढतो कधी कधी, आणि तो बाहेर येतो, तर बाहेर सुद्धा कुठेतरी 4 जण कुठेतरी जुगार खेळत बसलेले असतात, वाह्यात मार्गाला लागतो. हा, म्हणजे काहीतरी वेगवेगळे प्रकार, मग कुणीतरी सिगारेट ओढत असतं, किंवा काहीतरी कुणीतरी मग तेच सेम ड्रिंक्स घेणं किंवा काय, असे प्रकार तो जिथे जिथे जातो त्याला ते वाईटच गोष्टी दिसतात. मग त्यामध्ये स्वतःचं दुःख लपवायला त्याला लहानपणापासून जर ती सवय लागली, आणि मग ही वाईट सवयी स्वतःच्या पूर्ण करण्यासाठी मग त्याला छोट्या छोट्या चोऱ्या करणं, किंवा मला आता पैसा लागतोय तर तो मी कुठून उपलब्ध करणार, कारण तो तर कमवता नाहीये, मग इकडून आईकडून घे, असं करत करत ते जे काही वाईट मार्ग त्या मुलांना लागतात, आणि मग आपण पाहतो की मोठ्या गुन्हेगारीमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर या गुन्हेगारी विषयाला मी आता बोलता बोलता हात घालतीये की छोटस गोष्ट असते, छोटस निमित्त असतं, ते कदाचित घरातून सुरू होतं किंवा घराच्या बाहेरून सुरू होतं, पण त्याला खूप मोठं रूप येतं नंतर, आणि तिथेच आपलं दुर्लक्ष होतंय. आणि हे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ही सर्जनशीलता मला निर्माण करायची वाड्या वस्त्यांमध्ये. मला आता थोडस कुटुंबाकडे वळायला आवडेल. तुमच्या कामाबद्दल तुमचा विषय जो आहे तो अख्ख्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यामध्ये पसरलेला आहे, तुमच्या नावाची एक वेगळी चर्चा आहे. तर या कामामध्ये नितीन कदम सरांचं योगदान खूप जास्त आहे. पहिल्यापासून तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ते काम करतायत. त्यांचं पब्लिक ओपिनियन जर घेतलं आपण तर एक आशादायी चेहरा ज्याला आपण म्हणतो तो त्यांचा आहे. त्यामुळे त्यांचं सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीने मिळतं?
हे सगळं काही करताना? म्हणजे अवघड प्रश्न विचारलाय. नाही, सहकार्य कसं मिळतं? नाही नाही, मी तेच म्हटलं की प्रश्न तुम्ही अवघड विचारला की सहकार्य कसं मिळतं. हा. तर मला हे सांगायचं की सहकार्य 100% आहे. किंबहुना माझी ओळखच नितीन कदम आहे. त्यामुळे हे जे काही 35 वर्ष 40 वर्ष झाले काम करतायत, अगदी सामाजिक कार्याची आवड, शिक्षण घेत असल्यापासूनचे लोकांच्या मदतीला धावून जाणं आणि त्यांच्यातला तो सगळा नक्की मदत म्हणजे काय करायची हे कुणाला कळत असेल तर नितीन कदमांना कळतं. मग त्याच्यामध्ये कुठली राजकीय बॅकग्राऊंड नाही किंवा श्रीमंतीचं वलय नाही, गर्वाचं वलय नाही, उगाच अनावश्यक अभिमान नाही किंवा गर्व नाही असा. तर फक्त समाजामध्ये लोकांच्या मध्ये वावरणं आणि त्यांना काय लागतं ते पाहणं, ओळखणं, हा एक दांडगा अनुभव हा नितीन कदमांकडे आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं की 100% सहकार्य. तर नक्की काम काय करायचंय हे ज्या माणसाला समजतं तर त्याला बाकी कुठल्याच गोष्टीची गरज मग लागत नाही. याला जोडून प्रश्न आहे. नितीन कदमांचा एवढा अनुभव आहे, पब्लिक फिगर चांगले आहे, तर मग नितीन कदम उमेदवारी का करत नाहीयेत? आतापर्यंत त्यांनी उमेदवारी का नाही केली? याचं कारण काय असेल? संधी मिळाली नाही. काम करायला संधी आहे. समाजामध्ये काम करणाऱ्या माणसांची संख्या कमी आहे. काम करणारे आहेत पण जे काम करायला पाहिजे ते काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि ती खूप मोठी जबाबदारी कळत न कळत मला असं वाटतं की नितीन कदमांनी घेतलेली आहे. आता राहिला उमेदवारीचा प्रश्न. तर विषय असा आहे की 2007 माझी जेव्हा पहिली सुरुवात झाली तर त्याच्याही आधी नितीन कदमांनी त्यांचं काम सुरू केलं. मग मला वाटतं 2002च्या आधीची एक निवडणूक होती, 2098ला असेल ती, मला वाटतं 97ला. म्हणजे त्यावेळी सुद्धा त्यांचं जस्ट सुरुवात होती कार्याची आणि त्यावेळी सुद्धा त्यांना उमेदवारी हवी होती, पण अगदीच नवीन असतं, म्हणजे नाही का, नवीन आहे अजून. शिवसेनेचे कसलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ती ओळख होती की एक कट्टर शिवसैनिक, जुने काम करणार. म्हणजे आपण असं म्हणतो ना की हा हाडा माणसाचा कार्यकर्ता आहे किंवा याच्या रक्तातच काम आहे असं. तर ती ओळखच त्यांनी निर्माण केलेली, आजही तशी आहे, ती वाढलेली आहे किंबहुना, आणि एक आदर, रिस्पेक्ट वाढलाय समाजामध्ये त्यांच्याबद्दल. मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. तर ती निवडणूक नवीन असल्यामुळे अगदीच तुमची कामाची सुरुवात आहे म्हणून ती संधी नाही मिळाली गेली. 2002च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की तेव्हा पॅनल होतं 3चं. तर 3च्या पॅनलमध्ये सुद्धा त्यांच्या सिनियर्स एक जण होते, त्यांना उमेदवारी दिली गेली. मग पुन्हा चला पक्षाचं काम करा, आणि फक्त पदं मिळत गेली त्यांच्या पक्षामध्ये. मग पर्वती विधानसभेचे ते प्रमुख होते त्यावेळी. आणि 2007ला पुन्हा सिंगल प्रभाग वॉर्ड झाला आणि महिला आरक्षण आलं. तर तेव्हा पण मग ती संधी हुकली महिला आरक्षणात. पण मग अशा चर्चेमधून हुकत गेली. खरं म्हणजे तेच एक बॅड लक म्हणेन एका दृष्टीने, की त्यांना स्वतःच्या उमेदवारीबद्दल. एक महिला या नात्यानं स्त्री उभा राहते आणि स्त्रियांना सन्मान मिळतोय, हीच मोठी गोष्ट असते कुटुंबामध्ये. त्यामुळे त्यांना असे काही विशेष पण त्यावेळी तो इतका म्हणजे कामामध्ये किंवा मी काय काम करतोय याच्या विचारांमध्ये मग्न असलेली व्यक्ती नितीन कदम. त्यामुळे ती वेदना त्यांनी बाजूला ठेवलेली आहे. पण त्या वेदनेची भर तुमच्या माध्यमातून भरून निघली असेल, आपण तिथपर्यंत पोहोचलेला आहात. तुम्ही आता इमोशनल केलं. नितीन कदम असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी अनेक नगरसेवक घडवलेत, आणि आजूबाजूला जेव्हा ते 2007ला पर्वती, म्हणजे शिवसेनेचे पर्वती विधानसभेचे प्रमुख होते, त्यावेळी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली आम्हाला, की माझी राजकारणातली सुरुवात राष्ट्रवादीतून झाली पण ते शिवसेनेचं काम करत होते, आणि महिला आरक्षण आल्यानंतर जी संधी मिळाली तर त्यावेळी हा निर्णय घेणं फार त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं होतं. तो विषय की बाबा
माझी उमेदवारी कुठे मिळणार. तर त्यावेळी हा जो वॉर्ड झाला होता आमचा 125 जुना त्यावेळेचा 2007 मधला, तर तो 125 वॉर्ड हा आमच्या घराच्या इथेच बाउंड्री त्याची, आणि पलीकडे 116 हा शिवसेनेकडे गेला आणि हा भारतीय जनता पक्ष, म्हणजे त्यावेळेस असं. आणि तेव्हा युती होती शिवसेना आणि बीजेपीचे, त्यामुळे अर्थात हे शिवसेनेचे असल्यामुळे तर त्यांनी त्यांच्या पर्वतीमधले अनेक उमेदवार विधानसभेचे प्रमुख म्हणून नारळ फोडले त्यांच्या प्रचाराचे सगळ्यांचे. आणि नंतर मग हा निर्णय घेऊन आम्ही राष्ट्रवादीमध्ये आमची सुरुवात झाली, कारण हा शिवसेनेकडे प्रभाग राहिला नाही आमचा वॉर्ड. आणि मग मला आता उमेदवारी कुठून मिळणार. तर दरवेळेस सगळे मित्रपरिवार म्हणाले की आता 3 टर्म तू प्रयत्न केला पण तुला काही निवडणूक लढवायला संधी मिळत नाहीये, पण एक चांगली संधी आली आहे आता की म्हणजे माझ्या माध्यमातून महिला ओबीसी आरक्षण होतं 2007 ला, आणि आजही महिला ओबीसी आरक्षण आहे. तर मग ताईंना ही संधी, तर आपण ताईंनाच आता यापुढे पुढे हे करूयात. आणि मग त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं, पण ते लगेचच तयार म्हणजे होण्यापूर्वी म्हणाले आपण तिला आता ह्याच्यामध्ये घेतोय तर आधी आपण घरच्यांची परवानगी घेऊया. आणि मग सर्वात प्रथम त्यांच्या आई वडिलांना विचारण्यापेक्षा त्यांनी आधी माझ्या आई वडिलांची परवानगी घेतली. आणि हे खूप महत्वाचं आहे की एक अरोगन्स नाहीये कुठला की मी करेल ती पूर्व दिशा, असं नाहीये. की रिस्पेक्ट आहे प्रत्येक व्यक्तीबद्दल, आदर आहे, सन्मान आहे त्यांना द्यायचा. तो कळतो की कुणाला सन्मान दिला पाहिजे आणि कुठे रिस्पेक्ट दाखवलं पाहिजे हे कळतं नितीन कदमांना. आणि मग त्यांनी माझ्या आई वडिलांना आधी विचारलं की अशी अशी संधी येते तर आम्ही अश्विनीला उभं करू का. अर्थात माझे वडील त्यावेळेस खूप आनंदाने तयार झाले. ते म्हणाले आपल्याकडे राजकारणात कोणीच नाहीये पण ते एक चांगली संधी मिळते तिला आणि तुम्ही त्याच्यामध्ये सक्रिय होताय, तर त्यांनी लगेच परवानगी दिली. किंबहुना माझ्या वडिलांना खूप आनंदही झाला. असे नाही आहेत. 2007 ला माझ्या पहिल्या निवडणुकीनंतर 2 महिन्यातच ते गेले. आज ती पोकळी आहे खूप मोठी. पण तेव्हापासून जी माझी ही कारकीर्द सुरू झाली, माझ्या सासू सासऱ्यांनी पण लगेच परवानगी दिली, कारण ते स्वतःच्या लेकाचं कामच पाहत होते सगळं. आणि कुठेतरी एक चांगली हे मिळते आपल्याला, संधी मिळते तर पुढे येण्याची समाजकार्यासाठी. मग या माध्यमातून ती सुरुवात झाली. आणि 2007 ला मी नगरसेविका झाले. मला या कामाचा काही अनुभव नव्हता. एक शिक्षिका म्हणून आपलं सकाळी निघायचं, शाळेत जायचं, टीच करायचं, परत सगळं शिकवून शाळा उरली की घरी यायचं. माझी मुलगी तेव्हा अगदी 1 वर्षाची होती जेमतेम, मोठी मुलगी. आणि मग हा कार्यकाळ जो सुरू झाला तो थांबला नाही आजपर्यंत. तर 2012 ला काही राजकीय घडामोडींमुळे असेल, अंतर्गत राजकारणामुळे असेल, माझं तिकीटही कट झालं राष्ट्रवादीतून. तर त्यावेळी माझ्यातील कणखर शिक्षिका ही जागी झाली होती. आणि का नाही, कारण कमी काहीच नव्हतं आमच्यामध्ये. कसं असतं, एखादी वधू परीक्षणाला आल्यानंतर आपण पाहतो की एखादं स्थळ रिजेक्ट झालं की मला काहीतरी कमी असेल. तर आमच्यात कमी काहीच नव्हतं. आम्ही काम करणारी माणसं होतो, सगळीकडची कामं केली होती. नगरसेवक म्हणून जे काम करायला पाहिजे होतं ते केलं होतं, ते म्हणजे भ्रष्टाचार न करता आणि परफेक्ट चांगलं काम करून दाखवलं होतं. लोकांना ते आवडलं होतं. आणि बाकी कशातच काही कमी नव्हतं. पर्सनॅलिटीमध्ये व्यक्तिमत्व आमचं चांगलं आहे, किंवा काम ओळखण्याची शैली आमच्याकडे आहे. सगळं असताना का तर ती कणखर शिक्षिका माझ्यातली जागी झाली कुठेतरी. आणि मी नितीन कदमांना म्हटलं की नाही मिळाली उमेदवारी तर आपण अपक्ष उभं राहूया. आणि मग मी काही माझ्याच परिसरातल्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे मार्गदर्शक आपण म्हणतो की वडिलांच्या जागी आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात, तर त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांनी सांगितलं की प्रवाहात राहायचंय तुला, त्यामुळे तू लढ. आणि ते मी जे काही कणखरपणे लढायला जे तयार झाले त्याचं कौतुक झालं. नागरिकांना लढणारी माणसं हवी आहेत, थांबणारी नको आहेत, त्यांच्या हक्कासाठी लढणारी, पण त्यांच्या हक्कासाठी लढणारी. आणि मला खरंच त्यावेळेस अशा वेदना झाल्या की मी जे काही या जिव्हाळा किंवा या सगळ्या माझ्या परिसरातले जे काही माझे मतदार बंधू भगिनी जे कुटुंब आहेत, आणि त्या कुटुंबाला आपण जोडले गेलेलो आहोत, त्यांच्या वेदना, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहोत. त्यांना काय हवंय काय नको हे एक जवळून पाहिलेला लोकप्रतिनिधी आहे आपण. आणि त्यांच्या वेदनेमध्ये आपण सामावून गेलेलो आहोत, त्यांच्या आनंदात सुखात आपण आहोत सक्रिय. दुःखात. पण त्यांना काय हवंय हे जर आपल्याला माहिती, आणि ते आज जर का
दुसरे कोणीतरी आलं त्यांना ते ओळखता नाही आलं तर काहीतरी वेगळं होऊ शकतं आपल्या परिसराचं. ही एक वेदना किंवा ही जखम खूप मोठी झाली तिथे आणि असं जाणवलं की आपल्या नागरिकांसाठी आपणच योग्य आहोत आणि आपण ओळखतोय काय करायचंय ते. कारण माझं बालपण या परिसरात गेलं. सर्वात महत्वाचा भाग असा आहे की आपल्याला त्या एका जागेची एका विशिष्ट जी सवय झालेली असते आणि आपल्याला ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो नवीन जागेमध्ये गेल्यावर. तर तसं काहीच होतं की मला माहितीये मला इथे काय करायचंय, माझ्या लोकांना काय हवंय मला माहितीये आणि ते देण्यासाठी मी प्रयत्न करतेय आणि त्यांना माहिती नाहीये लोकांना की याचा मार्ग काय आहे आणि तो अश्विनी काढू शकते हा विश्वास आहे अश्विनी आणि नितीनवर या भागातल्या नागरिकांचा. तोच विश्वास लोकांनी तुमच्यावरती ठेवला होता तो तुम्ही पूर्णही केलात. केला. मग तोच विश्वास तुम्ही कुठकुठल्या कामामधून पूर्ण केलात ती कामं मला एकदा ऐकायला बरं वाटेल की तुम्ही कुठली कामं मार्गी लावली. खूप महत्वाची कामं मार्गी लावली आणि आज खूप समाधान आहे की एक थोडासा हा 2007, 2012 आणि आज 2026 मध्ये आपण पदार्पण केलंय. तर मागे वळून पाहते तर असं वाटतंय की खरंच खूप मेहनत घेत आलोय आपण, कष्ट करत आलोय आणि वाखाणण्याजोगी कामं कुठली आहेत? वाखाणण्याजोगी कामं अश्विनीताई कदमचं नाव घेतलं म्हणजे हे काम समोर येतं बाबा. पुणे महानगरपालिकेचं किंवा नगरसेविका म्हणून, स्थायी समितीच्या अध्यक्ष म्हणून एक कुठलं असेल? एक स्वप्न पाहिलं होतं की काहीतरी आरोग्याचं आपल्या हातून झालं पाहिजे. कारण आरोग्य चांगलं असेल तर मनुष्य चांगला राहतो आणि तो एक असा चांगलं स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी तो खंबीर होऊन जातो. तर एक आरोग्याचा प्रकल्प करण्यासाठीचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना पूर्ण झालं. तर असं वाड्या वस्त्यांमध्ये गेलो की किंवा कचेरी जरी बसलो आपल्या जनसंपर्क कार्यालयात तरी लोक आहे ना खूप बिलं मोठी मोठी की बाबा ऍडमिट केलंय आणि बिल भरायला पैसे नाहीये किंवा औषधोपचाराला पैसे नाही किंवा एखादं म्हणजे परीक्षण करायचं आजाराचं तर त्यासाठी खूप मोठे पैसे लागतात तर त्यासाठी पैसे नाहीये. ते एक वेदना असायची मनामध्ये की यांच्यासाठी काय करू शकतो. ज्या अर्थी हे लोक आपल्याकडं अडचण घेऊन येत आहेत आपल्याकडे त्या अर्थी हे काम आपल्याला करायचंय. अपेक्षा म्हणण्यापेक्षा ती अडचण ते माझ्याकडे घेऊन आलेत आणि लोकप्रतिनिधी हा अडचण सोडवण्यासाठी असतो. तो प्रशासन आणि नागरिकांच्या मधला दुवा असतो. तर हा दुवा आपल्याला परफेक्ट कसा बनता येईल ह्याच्यासाठी ते पाहिलेलं स्वप्न आरोग्याच्या संदर्भातलं आणि ते म्हणजे आजचं पुणे महानगरपालिकेच्या पोटे दवाखान्यामध्ये जो संयुक्त प्रकल्प चालवतो आम्ही कदम डायग्नोस्टिक सेंटर ते कुठेतरी स्वप्न आमचं साकार झालेलं आहे. जे नागरिकांसाठी पाहिलेलं आहे, जनतेसाठी पाहिले आणि जनता त्याचा आज लाभ घेतोय. जवळजवळ 2 लाख जनतेने याचा लाभ घेतला. तर हे खूप मोठा एक विचार करून केलेला प्रकल्प जो कदम डायग्नोस्टिक सेंटरचा. तर ते नक्की काय केलं, कशासाठी केलं तर कोणी आलं बाबा मला MRI करायचा आहे तर आपण पाहतो की बाहेर हा MRI जर करायचा असेल तर 10,000 रुपये पैसे त्यांना मोजावे लागतात. तर हा कमी कसा करून घेता येईल. तर मग महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेट उपलब्ध करून आम्ही ते मशिनरीज उपलब्ध केल्या आणि चांगल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशीन उपलब्ध केल्या आणि अगदी अल्प दरामध्ये आपण म्हणू की CGHS चा जो दर असतो त्याच्यापेक्षाही थोडासा कमी असा म्हणजे जर 10,000चा MRI तो आमच्याकडे मोजून 2350 रुपयाला आहे. किंवा साधा एक्सरे काढायचा आहे चेस्ट एक्सरेचा तो आमच्याकडे 55 रुपयाला सवलतीच्या दरामध्ये आणि महानगरपालिकेचं तयार केलेलं हे सगळं युनिट की भारतातली पहिली महानगरपालिका अशी आहे की ज्यांचं स्वतःच MRI मशीन CT स्कॅन मशीन आहे. तर ते केवळ मी स्थायी समितीचे अध्यक्ष होते म्हणून मी करू शकले. कुठलं पण आपण जेव्हा एखादं स्वप्न पाहतो तर कुठल्या तरी एका पदावर असतो किंवा त्याचं विजन हे आपल्याला प्रशासनाला समजून सांगता आलं पाहिजे. आणि प्रशासन कसं आहे की महानगरपालिकेचे नगरसेवक जेव्हा आपण जातो तेव्हा ते ट्रस्टी म्हणून जातात तिथे. तर त्यांनी ते सांगायचं आणि प्रशासनाने करायचं असतं. ते काही पैसे आपल्या हातात नसतात. ते सगळे त्या प्रोसेस प्रमाणे चालू असतं सगळं. तर हे असं मशीन आम्ही डायरेक्ट कंपनीकडे कॉन्टॅक्ट करून त्यांना महानगरपालिकेने 3 टप्प्यामध्ये पेमेंट केलेलं, एकदम पण नाही दिलेलं. जवळजवळ 15 कोटीचा प्रोजेक्ट झाला हा.
या 15 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 10 कोटीचं MRI मशीन आहे आणि 4.5-5 कोटीचं ते सिटी स्कॅन मशीन आहे. म्हणजे कुठल्याही त्याच्यामध्ये ना एजन्सी ना काही, डायरेक्ट कंपनी आणि याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये झालेला व्यवहार खूप समाधानाचा आहे. हा सगळा प्रोजेक्ट प्रकल्प, त्यामुळे आज कितीतरी लोकांचे आशीर्वाद तर मिळतातच, पण ते कमी खर्चामध्ये समाधानाने जेव्हा इथे ट्रीटमेंट घेऊन जातात किंवा त्यांचं डायग्नोसिस करून जातात, आणि तेव्हा मग असं वाटतं की चांगलं केलंय, समाधान आहे. म्हणजे अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर लोक कुठूनही फोन करतात. आज महाराष्ट्रातून लोक येतात तिथे आणि सुट्टीच्या दिवशी येतात आवर्जून. जे काही आमचं वेळ आहे ती वाढवली आम्ही, रात्री 2 वाजेपर्यंत वेळ केलेली आहे. अपॉइंटमेंट असतात 15-15 दिवस आधी. अगदी इमर्जन्सी असेल तर आम्ही वेळा ऍडजस्ट करून त्यांच्यासाठी ती, आणि अतिशय सुंदर त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, कारण MRI करताना बरेचदा घाबरायला होतं लोकांना, तर त्यांना काउन्सिलिंग करून आधी स्थिर केलं जातं आणि मग ते करा. त्यामुळे तिथलं वातावरण आम्हाला शांत ठेवावं लागतं. महिलांसाठी तुम्ही सगळ्यात अगोदर पुण्यामध्ये जी शौचालयाचे जे काही काम आहे ती उभारली. आपण पाहतो की वर्किंग वुमनचं प्रमाण शहरामध्ये जास्त आहे, किंवा कुठली पण स्त्री बाहेर पडते घराच्या तर तिची सुरक्षा फार महत्वाची आहे ना. मग ती शॉपिंगला जाते किंवा आपल्या मुलांना काहीतरी वस्तू खरेदी, म्हणजे शॉपिंगच आलं ते, पण ती शाळेत सोडवायला जात असेल किंवा काही तिला तिचे बँकांची कामं असतात किंवा काहीतरी घरातली कुटुंबाची जबाबदारी पार पाडायला ती घराच्या बाहेर पडते. तर शेवटी नैसर्गिक काही गोष्टी आहेत ना, तर त्या गोष्टींना सुरक्षितता महत्वाची आहे. आणि मग अशा महिला जेव्हा बाहेर पडतात तर त्या दरम्यान मी काही अनुभव घेतले असं बाहेर वावरताना वगैरे, पण त्यावेळी मला एका माझ्या पत्रकार मैत्रिणीचा फोन आला या 2007च्या कार्यकाळामध्ये मी काम करताना, आणि तो फोन होता तो एक लोकप्रतिनिधीला आलेला फोन होता. एका मुलीने एका लोकप्रतिनिधीला, महिला लोकप्रतिनिधीला केलेला फोन होता तो. आणि तेव्हा ती मला म्हणाली की तुम्ही एवढं चांगलं काम करता पण तुम्हाला हे सगळं दिसत नाही का. तिच्या त्या फोनमध्ये थोडासा त्रागा, थोडी जबाबदारीची जाणीव करून देणं आणि काही वेदना, अशा सगळ्या त्या फोनमध्ये मला जाणवल्या. आणि ती मला म्हणाली की तुम्ही जर का एवढं सगळं करता वेगवेगळ्या विषयांवर, तुमची जबाबदारी नाहीये काही, तुम्ही महिलांच्या या स्वच्छतागृहांसाठी काय जबाबदारी घेणार. आणि तिने मला त्या ज्या पद्धतीने ते सांगितलं तेव्हा मी अशी खाडकन जागी झाल्यासारखी झाली आणि जाणीव झाली की खरंच हा विषय खूप वेदनादायी आहे आणि खूप जबाबदारीने पूर्ण करण्यासारखा आहे, नव्हे तो करायलाच पाहिजे. आणि मग त्यावेळेस मी तो सभागृहामध्ये आवाज उठवला की मला जाणीव झाली की खरंच की जेव्हा या मुली बाळी लेडीज किंवा कोणी महिला असू देत, त्यांना जेव्हा कुठेतरी जायचंय बाबा, विवाह नैसर्गिक विधीची जेव्हा विषय येतो, अर्थात तो फक्त महिला म्हणून नाही तर प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून मग हे स्वच्छतागृह हा विषय समोर आला. आणि मला आजही आठवतं की आता कैलासवासी आमचे मोहनसिंगजी राजपाल हे महापौर होते, त्यावेळी ते व्यासपीठावर होते महापौरांच्या सभागृहामध्ये, आणि तेव्हा अनेक विषयांवर सभागृहात चर्चा चालली होती. आणि मला काही केल्या सगळे त्यावेळी सगळे सिनियर्स होते माझ्या, मी नवीन पहिल्यांदा नगरसेविका झालेली, आणि काही दुसऱ्या महत्वाच्या विषयावर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून पहिल्यांदा मुख्य सभेमध्ये विषय असतो की बाबा तुम्हाला शहरातल्या काही महत्वाच्या गोष्टी असतात, तर ते जे अनुभवी लोक असतात ते सुरू करतात ते पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यावरती त्या अनेक चर्चा चालल्या होत्या. मग एक विषय निघाला की प्रत्येक अनुभवी नगरसेवकाला त्याच्यावर बोलायचं असतं, आणि ते विषय काही संपत नव्हता. एक विषय 1 तास झाला, 2 तास झाला, तरी सुद्धा ते विषय म्हणजे खूप लांबच चालली होती ती मुख्य सभा आमची. आणि मग त्या मुख्य सभेत मला काही राहवलं नाही, म्हटलं इथे आता जर का आपण उठलो नाही आजच्या या सभेमध्ये तर मी त्या फोनला न्याय देऊ शकणार नाही. आणि सगळ्या विषयाला मी तिथं तो जागेवर विषय थांबवला, उभी राहिले आणि म्हणलं मला बोलायचंय महापौरांना. म्हटलं तर ते थांबा जरा, हे विषय संपू द्या, ते सांगत होते. म्हणलं नाही, हा विषय संपत नाहीये तुमचा आणि मला जे बोलायचंय ते मागे पडतंय. आणि मग मी तो विषय बोलले तर ते म्हणाले थांबा. तर मी म्हणलं अहो आम्ही नगरसेविका म्हणून इथं आलोय, लोकप्रतिनिधी म्हणून, आम्ही काही ते बाकरी थापायला नाही आलेलो.
कारण महिला म्हणलं की स्वयंपाक हा विषय हे आहे ना. आणि मग ती दुसऱ्या दिवशी मग मी तो माझा विषय सगळा मांडला महिला स्वच्छतागृहाचा. दुसऱ्या दिवशी सगळ्या म्हणजे हा मला अनपेक्षित होतं सगळं, की मी माझं काम केलं होतं सभागृहात बोलण्याचं, पण सगळ्या वर्तमानपत्रांनी त्यावेळेस हा विषय उचलून धरला. आणि तो खूप चर्चेत आलेला विषय. आणि माझा विषय म्हणजे मी जे काही भाकरी हा विषय केला तर तो सुद्धा त्यांनी हायलाइट केला काही वर्तमानपत्राने. आणि खऱ्या अर्थाने या मुद्द्याला खूप हा म्हटलं तर गंभीर विषय, सेन्सिटिव्ह विषय आणि अतिशय महत्वपूर्ण विषय, आणि त्या विषयाला हात घातला गेला. पण महानगरपालिकेत हा विषय सुरू झाल्यानंतर मग तो विषय थोडासा कुणीतरी राज्य शासनात आणि नंतर लोकसभेमध्ये, म्हणजे विधानसभेत आणि नंतर लोकसभेमध्ये तो गेला. म्हणजे बाहेर प्रवास सुरू केला आपण जायला तर काही धार्मिक स्थळी आपण जातो किंवा काय, तर तिथे सुद्धा स्वच्छतागृहांचे प्रॉब्लेम किंवा काय हा असा हळूहळू तो विषय उलगडत गेला. आणि मग तो विषय वरच्या सभागृहापासून आता महानगरपालिकेतून निघालेला, म्हणजे उलट झालं. मोस्टली बरेचदा लोकसभेचं सभागृह, विधानसभेचं वरून खाली येत असतात. खालून वरती गेला मग ती माझ्यासाठी गोष्ट अतिशय महत्वपूर्ण आहे की माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या मुद्द्यांमध्ये किंवा असलेल्या अभ्यासापैकी खालच्या सभागृहातून वरच्या सभागृहात गेलेला विषय आणि फार महत्वपूर्ण आहे. त्याच्यावर अजूनही म्हणावं तितकंसं काम नाही होत. आजही आपण पाहतो की कंपल्सरी पेट्रोल पंपांना सांगितलं गेलं की तुम्ही स्वच्छतागृह नीटच ठेवली पाहिजे. आता नगरसेविका झाल्याच्या नंतर पुन्हा ते काम तेवढ्याच जोमाने करणार का, म्हणजे ते मार्गी लावणार का? ऍक्च्युली लावत आलेली आहे. त्यानंतर सुद्धा स्थायी समितीचे अध्यक्ष असताना या स्वच्छतागृहांना, महिला स्वच्छतागृहांना किंवा स्वच्छतागृहांना, सार्वजनिक स्वच्छतागृह जी रस्त्यावर आवश्यक आहेत त्याच्यावर निधीची उपलब्धता सुद्धा करून दिली होती. जवळजवळ मला आता ते रेकॉर्डला पाहिलं पाहिजे पण 10 कोटी वगैरे अशा अमाऊंट मी ती तिथे हेड ओपन करून ठेवली होती की सगळ्या पुणे शहरामध्ये ही सार्वजनिक स्वच्छतागृह झाली पाहिजे. तर त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे होतं. तर ते त्या प्रशासनाच्या माध्यमातून जे व्हायला पाहिजे होतं ते समाधानकारक झालेलं आजही दिसत नाही. तर त्याच्यावरती मला पुन्हा एकदा या विषयाला हात घालायचा आहे, कारण ते झालं पाहिजे, ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे. आणि त्यानंतर अनेक कितीतरी गोष्टी आल्या ना, आता CSR मधून सुद्धा लोक करतात, मग त्याचा मेंटेनन्स, काही महत्वाच्या कंपन्या असतात तर त्यांच्यावरती जबाबदारी दिली पाहिजे. स्वच्छतागृह झाली पाहिजेत मान्य आहे, पण ती स्वच्छतागृह आहेत तर ती स्वच्छ पण राहिली पाहिजे. महिला स्वच्छतागृह हा विषय जरी मी त्यावेळेस काढला तरी तो पूर्णत्वास गेलेला नाहीये. त्याचं मला एक खंत आहे आणि तो मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा या चळवळीमध्ये यावेळेस आता उतरणार. शारदाबाई पवार व्यायामशाळा म्हणून मी आज नावारूपाला आणलेली आहे. म्हणजे नागरिकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. आपण औंधमध्ये देखील एक नेत्र चिकित्सालय देखील या ठिकाणी तयार केलेलं आहे. एक ऑक्सिजन पार्क म्हणून आम्ही वाळवेकर उद्यान आमच्या परिसरात तयार केले. म्हणजे स्वारगेट ते कात्रज मेट्रो व्हावी म्हणून ठराव दिला आहे, तो अश्विनी कदमने दिलेला आहे. सिग्नल सिंक्रोनायझेशन पूर्ण पुणे शहरातलं व्यवस्थित सुस्थितीत असणं आणि त्याचं मार्गक्रमण नीट होणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच्या ज्या काही ड्रेनेज लाईन असतील मोठ्या, तर हे आंबीलोड्याचं काम हे अजूनही मार्गी लागलेलं नाही. ते मला पूर्णत्वास न्यायचंय, त्याचा आम्ही अभ्यास केलाय.